लोक बरीच विचारतात कोकणात हिडन लोकेशन कुठे आहेत. त्यासाठी तुम्हाला थोडं अपबीट ट्रॅव्हल करावं लागेल आणि हे जी लोकेशन अशा ठिकाणासारख्या लोकेशनला तुम्हाला यावं लागेल. एवढी शांतता आहे, नुसता फक्त आवाज ऐका साईडचा, जिथं अजिबात गर्दी नाही आणि निसर्गाच्या पूर्णपणे सानिध्यामध्ये आपण जातोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आत्ता आलोय संगमेश्वर जवळ एक सप्तेश्वर नावाचं देवस्थान आहे, त्या देवस्थानजवळ. तर संगमेश्वर पासून 4 किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान आहे आणि एकदम म्हणजे एकदम खूप शांतता आहे आणि एक कोकणातील एक हिडन स्पॉट आपण जे शोधत असतोय ते एक हिडन स्पॉट आहे. तर चला आता बघूया आपण हे मंदिर. तर आता याच्यावर तुम्ही भरपूर रील वगैरे इंस्टाग्रामवर बघितल्या असेल. तर आत्ता 10 वाजले, आम्ही 10 वाजता आलोय. एवढी शांतता आहे, नुसता फक्त आवाज ऐका साईडचा. खूप सारी शांतता आहे आणि इथं हे मंदिर आहे आणि तिकड साईडला जी एक स्टेपवेल तुम्ही बघितलेली होती ती तिकडं पुढच्या साईडला आहे. तर या आता आपण बघूया, पहिल्यांदा जाऊन दर्शन घेऊया आणि मग नंतर तिकडे जाऊया. तर इथं बाहेर साईडला नंदी महाराज आहेत, नंदी महाराज, आणि आतमध्ये घेऊया आता. जे मुख्य मंदिर आहे त्याच्या शेजारीच एक वैजनाथचं मंदिर आहे. वैजनाथचं छोटंसं मंदिर आहे, ते पण दगडी बांधकाम आहे त्याचं. आतमध्ये बघू शकता तुम्ही पिंडच आहे इथं पण. तर आता मंदिराचं दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे आणि आता आपण जाऊया जिथे एक स्टेपवेल आहे, म्हणजे एक विहीर आहे, तिथं बघण्यासाठी. तरी पावसाळ्यामध्ये ह्या परिसरामध्ये संपूर्ण पाणी वगैरे भरपूर असते आणि पूर्ण हिरवगार इकडे पसरलेलं असते पावसाळ्यामध्ये. तर हे बघू शकता इथं हे जीवन पाण्याचं उमाळ आहेत. असं प्रत्येक ठिकाणी जीवन पाण्याचं उमाळ आहे ते, आणि ते पाणी ते एका ठिकाणी कलेक्ट केलेलं आहे. चला आता बाहेर मध्ये जाऊन बघूया आपण. तर या ठिकाणाला सप्तेश्वर असं नाव का पडलेलं आहे, तर इथं एकूण 7 मंदिर आहेत छोटी छोटी, आणि त्या 7 मंदिरांमधून जिवंत पाण्याचे झरे आहेत आणि ते जिवंत पाण्याचे झरे हे सगळे एका ठिकाणी कलेक्ट केलेत पाणी, आणि इथून हे पाणी त्या गोमुखामधून या कुंडामध्ये येते आणि हे पाणी वर्षभर सुरू असते. म्हणून या ठिकाणाला नाव सप्तेश्वर असं पडलेलं आहे. हे पाठीमाग बघू शकता तुम्ही 7 जे तुम्हाला छोटी मंदिर दिसतील, त्या प्रत्येक ठिकाणी एक जीवन पाण्याचा झरा आहे आणि याची वॉटर सिस्टीम जे वॉटर मॅनेजमेंट बोलतो आपण, ती तर अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे यामध्ये, आणि पूर्ण पाणी तर कलेक्ट केलं आणि या कुंडामध्ये आणलं जातंय. लोक बरीच विचारतात कोकणात हिडन लोकेशन कुठे आहेत. तर ती हिडन लोकेशन तुम्हाला कोणत्याही मोठ्या ठिकाणी सापडणार नाहीत. जिथं खूप गर्दी असते अशा अजिबात कोकणात हिडन लोकेशन सापडणार नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला थोडं अपबीट ट्रॅव्हल करावं लागेल आणि हे जी लोकेशन आहे अशा ठिकाणासारख्या लोकेशनला तुम्हाला यावं लागेल जिथं अजिबात गर्दी नाही आणि निसर्गाच्या पूर्णपणे सानिध्यामध्ये आपण जातोय. म्हणजे एकदम शांतता आणि खूप भारी वाटते. इथं भरपूर साऱ्या पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकू शकताय. खूप भारी वाटतं मला इथं आल्यानंतर. तुम्ही पण नक्की आता प्लॅन करा इथं. हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर यापासून 4 ते 5 किलोमीटर लांब आहे. जर तुम्हाला कोकणातील वनराई हा कन्सेप्ट काय बघायचा असेल तर या ठिकाणाला नक्की तुम्ही भेट द्या. तर कोकणातला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये.
आपल्या चॅनलला असे हिडन मंदिरे किंवा कोकणातील जे हिडन स्पॉट आहेत ते बघण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन ठिकाणासोबत. धन्यवाद.